स्वाती, ए स्वाती, अगं झाला की नाही नाश्ता तयार? करतीये. अगं उशीर होतोय मला ऑफिसला जायला. हे घे. अगं जरा सावकाश. सांडे. सांडलं तर सांडू दे ना, आवरायला कोण आहे? मीच आहे ना. अगं पण तुझंच काम वाढेल ना. एवढं वाटतं ना मग आतमध्ये येऊन मदत करायची. इथे बसून राजासारखे हुकूम नाही सोडायचा. स्वाती, तुला ना भांडायला काहीतरी कारणच पाहिजे असतं. नाहीतर काय, भांडायला मी रिकाम टेकडीच ना. स्वाती प्लीज, मला शांतपणे नाश्ता करू देणार आहेस का? तुझा हात धरलेत का मी? नाही ना. खा मग. बरं डब्बा भरणार आहेस का? काय रे, मी ऑफिसला जाते ना. सगळी घरातली कामं करते आणि मग ऑफिसला जाते. तुला तुझा डबा नाही भरतायत का? बरं प्लीज बाबांना नाश्ता दे ना. वा, मोलकर्णी नावाचा ठप्पा लावून ठेवलाय माझ्यावर. बोलवताना आणते मी नाश्ता. बाबा बाहेर या नाश्ता करायला. अगं त्यांना बसू तर दे. नको, मी आताच बसतो. वाढवलं ना का? सॉरी सुनबाई, चुकून पडली हातातून. पडली की पाडली मुद्दाहून तुम्ही. या असल्या कामांमुळे ना मला रोज उशीर होतो ऑफिसला जायला. मग कशाला करते जॉब? सोडून दे ना. आणि सोडून काय करू? घरात मोलकर्णीसारखी कामं करत बसू? पोहे संपले का बाबा? चहा बिस्किट खाऊन घ्या. सुनबाई, अशी भूक नाही मला आता. अहो ऐकलत का? कशा बोलतात सुनबाई ते? एकट्याला सोडून का गेला? काय रे, ऑफिस मध्ये दिवसभर काम करतोस, ते ऑफिसचं काम घरी घेऊन येतोस. मला जरा वेळ देत जाणार आहे. ओहो, क्या बात है, आज बहुत ही प्यार आ रहा है. मारला ना टोमणा, अख्ख्या मूडची ना बँड वाजवतोस तू. तसं नाही ग, मस्करी केली. बरं ऐक ना, मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं. बोल ना, काय म्हणतेस? रागवणार नाही ना? नाही ग, बोल. बघा, मी अगदी विचार करून तुझ्याशी हे बोलते. बोल ना. माझ्या मैत्रिणींना मला एक आयडिया दिली. ऐकतोय ना? बोल ना. तर आपण दोघंही ऑफिसमध्ये बिझी असतो ना. मग काय झालं? तुला जॉब सोडायचं तर सोड. हे बघ, तसंही तुला जॉब करायची खरं तर काहीच गरज नाही. माझा पगार पुरेसा आहे आपल्याला. शिवाय बाबांची पण पेन्शन येतेच ना. मग कशाला करते जॉब? तसं नाही रे, कामामुळे आपल्यामध्ये सारखे वाद होतात. त्याला काही कारण नसतं, काही नसतं, आणि त्यामुळे बाबांकडे दुर्लक्ष होतं. त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नको का? तसं तुझं म्हणणं आहे ना, खरंच पटतंय मला. मग एक काम करूया का? काय? कामासाठी एखादा मुलगा ठेवूया का? नको रे बाबा, तसं काही नको. परत त्याचा खर्च वाढला, त्याच्याकडे लक्ष द्यायला परत माझा वेळ गेला. मग तुझं म्हणणं तरी काय? हे बघ, मला असं वाटतं की त्यांना ना त्यांच्या वयाच्या माणसांमध्ये असं रमायला हवं. पण असं ठेवायचं तरी कुठे? वृद्धाश्रमात. काय? वृद्धाश्रमात? अगं तू काय बोलते समजतं का तुला? हे बघ, या ठिकाणी तुझे बाबा असते तर? अगं जरा विचार करून तरी बोल. हे बघ, मी तुला आधीच म्हणाले होते, मी जे काही बोलणार आहे ते आधीच विचार करून ठेवलेले.
मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. अरे मी थोडी म्हणतीये त्यांना कायमचं तिकडे ठेवायचं. अगदी थोडे दिवस, त्यांचं मन रमेपर्यंत. तू म्हणालास ना तर दिवाळीला परत आणू त्यांना आपल्याकडे. मी हा विचारही करू शकत नाहीये. मग तूही माझा शेवटचा निर्णय ऐक. मग या घरामध्ये एकतर तुझे बाबा राहतील नाहीतर मी. आणि हा माझा शेवटचा निर्णय. विचार कर आणि मग मला सांग. मी खरंच विचार करते. इथे त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष होतं. तिथे गेल्यावर त्यांच्याकडे लक्ष देणारी त्यांची माणसं असतील. अरे रमतील, हसतील, खेळतील, बागडतील तिथे ते जरा तरी. इथे बंद खोलीमध्ये असतात ते. आणि पुढे मागे आपल्याला एखादं मूल झाल्यावर रमतीलच किती. ऐक माझं, त्यांच्या भल्यासाठीच बोलतीये मी. ठीक आहे, पण दिवाळीपर्यंतच. दिवाळीला आपल्या घरी आणायचं बाबांना. प्रॉमिस, खरंच प्रॉमिस. बाबा, सूरज, सुनबाई, सकाळी सकाळी माझ्याकडे? का बाबा, येऊ नये का आम्ही तुमच्याकडे? असं नाही सुनबाई. कसं बाबा? अरे बाळा, काही काम होतं का? काही पैसे हवे होते का? नाही बाबा, सहजच आलो. काय ना बाबा, हां, आम्ही दोघं दिवसभर बिझी असतो ऑफिसमध्ये. बर. तुमच्याकडे बघायला वेळच नसतो आम्हाला. तुमच्याकडे आमचं खूप दुर्लक्ष होतं. त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला. निर्णय? कसला निर्णय? आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवणार आहे बाबा. वृद्धाश्रम? अहो, ऐकलत का? बाबा खूप दिवसांसाठी नाही ठेवणार आहे आम्ही तुम्हाला. रादर फक्त दिवाळीपर्यंत. दिवाळी झाली की आपल्या घरी आम्ही तुम्हाला परत घ्यायला येणार आहे. बाबा थोडे दिवसच राहून बघा ना तिथे. तुम्हाला तिथे मित्र पण भेटतील. आणि दिवाळीला आपल्या घरी आणणारच आहे ना बाबा. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण दिवाळीला मी येणार हा परत. हो बाबा, आम्ही घ्यायला येऊ तुम्हाला दिवाळीला. ठीक आहे. येऊ बाबा आम्ही. हो. झालं का आवरून? हो झालं. तुझं झालं का? सरांचं? हॅलो, हा गुड मॉर्निंग सर. पण सर उद्या
अच्छा हां ठीक आहे. बाय बाय. हॅव अ नाईस डे सर. काय ग, काय झालं? सरांचा फोन होता. उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी उद्या आपल्या दोघांना पण बर्थडे पार्टीसाठी इन्व्हाइट केले. पण उद्या कसं शक्य आहे? उद्या आपल्याला हो पण उद्या जर नाही गेलं तर बॉसच्या बर्थडे पार्टीला न जाणं म्हणजे काय, तुला माहिती आहे ना आता. आणि उद्याच्या ऐवजी परवा जाऊ त्यांना आणायला. एका दिवसाने काय फरक पडणार आहे? ठीक आहे, चल निघू का मी? हां चालेल. चल बाय. आज खूप खुश दिसताय. आणि स्पेशल नवीन ड्रेस आनंद दिसते एकदम आज. अरे आज मी माझ्या घरी जाणार आहे. गुड 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 गुड. फार छान. आम्हाला फार आनंद झाला या गोष्टीने. खूप आठवण येईल रे तुमची. आम्हाला देखील तुझी आठवण येईल. चला बस झाल्या गप्पा, नाश्ता करून घ्या. अरे चल मित्रा, नाश्ता करून घ्या. नाही रे, तुम्ही जा सर्वजण. मी आज माझ्या घरीच जाऊन नाश्ता करणार. अरे निघतोय तू? मी एक काम करतो, गेटवर जातो आणि माझी गाडी आली का बघतो. ओके चालेल. हे पहा, पेशंटची तब्येत खूप चिंताजनक आहे. तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर बोलवून घ्या. पण डॉक्टर त्यांचा मुलगा फोन उचलत नाही दुपारपासून. हो का? बऱ्याच वेळा कॉल केला. हो का? मला एकदा नंबर द्या, मी ट्राय करतो. छान झाली ना पार्टी? हो. बरं झालं गेलो, तेवढंच रिलॅक्स झालं होतं. रोजच्या त्या हेक्टिक शेड्यूलमधून ना जरासा स्वतःचा असा वेळ मिळाला. आणि तुझ्या बॉसचा स्वभाव पण खूप चांगला आहे. हो खूप फ्रँकली अरे ते. हॅलो, हो मी मिसेस स्वाती बोलते. काय? हां 2 मिनिट. हॉस्पिटलमधून फोन आहे. हॉस्पिटलमधून? बोल बरं. कोण आहे हॉस्पिटलमधून? नाही माहिती. हॅलो, काय? हो, ऑन द वे आहे. हां हो हो, येतोच आहे डॉक्टर. हो. काय झालं? हॉस्पिटलमधून बाबांना ॲडमिट केलं. का? माहीत नाही. आपण पोहोचतोय, थांब. उमेश, गाडी सिटी हॉस्पिटलकडे घे. डॉक्टर काय झालं माझ्या बाबा? डॉक्टर काय झालं बाबा? बाबा उठा, आम्ही तुम्हाला आपल्या घरी घेऊन जाणार. बाबा बघा ना माझ्याकडे. बाबा एकदा मला माफ करा ना बाबा, एकदा माफ करा ना. चुकलो आम्ही बाबा. डॉक्टर प्लीज. स्वाती तू तरी सांग ना बाबांना. उठा ना बाबा. स्वाती प्लीज सांग ना बाबांना. बाबा एकदाच बघा ना बाबा माझ्याकडे. डॉक्टर प्लीज वाचवा ना माझ्या बाबांना. डॉक्टर बाबा.